वाजले आहे 7 आणि मी हे सर्व आवरलं आणि आता आज बाहेर जेवायला जातोय। तर मुलांना पण कधी कधी कंटाळा येतो घरात, तर कधी कधी तर म्हणून मग थोडंफार बाहेर पण नेलं पाहिजे, महिन्यातून एकदा दोनदा। तर आद्विकला खूप हट्ट करायला लागला की खूप दिवस झाले। तर दिशूच्या बड्डेला गेलो होतो आम्ही तेव्हाच, आणि आता मग चालले परत। तर चला मग आम्ही कुठं जातो जेवायला किंवा काय, चायनीज नाही तर काय खातो ते तुमच्यासोबत शेअर करेलच। असं चला। तर आता इथं आम्ही ना आलो आहे फनफेअर इथे आलेलो आहोत आणि खूप छान आहे। तर बघते मध्ये तुम्हाला दाखवते। इथं एक खूप आमच्या घरापासूनच हे जे मागचं दिसतंय ना, तर मॉल आहे। तिथं सर्व क्रोमा वगैरे म्हणजे मोठे मोठे प्रॉडक्ट आहे ना, ते सर्व इथं छान भेटतात आणि आता हे मॉल झालेलं आहे। तर आता आम्ही चाललोय मध्ये, चला आतमध्ये जाऊया। तर इथे ना खूप छान खेळण्यांची दुकानं, स्टॉल वगैरे खाण्याचे वगैरे होते। तर इथं फक्त मी तुम्हाला दाखवते, आम्ही थोडा वेळ फिरणार आहे त्याच्यामुळे फक्त बघायला आले मी। इथं खूप कधीच हे आलेले फनफेअर जवळजवळ मेमध्येच आलेला होता, पण मी आले नाही कधी। तर म्हटलं चला बघून घेऊ काय काय नाही कधी ते। तर मी आले बघायला, फक्त काही घेतलं नाही इथे, फक्त आद्विकने इथं आईस्क्रीम घेतली आहे। तर आद्विकला ही टर्किश आईस्क्रीम घेतलेली आहे आणि मस्त कॉमेडी तर नाही, इतकं फनमध्ये दिले ती, एकदम भारी। आणि इतकं हसायला आलं ना आद्विकला, काहीच सुचलं असं काय झालं, हे काय करताय अंकल। तर भारी होतं मस्त। तर तिथं फक्त एकच त्याने आईस्क्रीम खाल्ली, बाकी आम्ही काहीच नाही घेतलं, कशात बसलो पण नाही, मुलांना पण नाही, फक्त आद्विक 2 याच्यामध्ये खेळलेला आहे इथं थोडा टाईम, 10-15 मिनटंच फक्त। तर खूप छान होते टेस्ट। तर आद्विकनी खाल्ली, दिशूनी थोडीफार खाल्ली। आणि इथं छान छान स्टॉल आहे, तुम्हाला जर ना घ्यायचं असेल ना तर धानोरीमध्ये हे लागलेलं फनफेअर, तर तिथं ना 30-30च्या वस्तूसुद्धा खूप साऱ्या आहेत, ज्या घरगुती वापरू शकतो, टब, बादली, म्हणजे खूप साऱ्या अशा वस्तू वेगवेगळ्या आहे ना, छोट्या। तर सुपडी वगैरे म्हणजे तिथं भेटतील। तर 30-30मध्येच आहे, भारी आहे, पण मला काही घ्यायचं नव्हतं, मी घेतलं नाही। आणि छान मस्त असा व्ह्यू आहे इथं, तर तुम्ही पाहू शकता।
तर इथं सर्वात जास्त तुम्ही पाहता तर आद्विकने मस्ती केली. आद्विकने खूप खेळून घेतला. आता मस्त छान जेवण करेन तो. तर इथं छान त्याचं एन्जॉय चाललं आहे आणि त्याने ते फक्त ते याच्यामध्येच खेळला तो टेडी ते मोठं असं स्पंच त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जम्पिंग. तर याच्यामध्येच तो खेळलेला आहे. तर मस्त तो एन्जॉय करतात. दिशू काही कशात बसले नाही, तिला सांगत होते की बस याच्यामध्ये, तर ती काही बसली नव्हती. तर छान मस्त असं एन्जॉय केलं यांनी दोघांनी पण. आणि आता आम्ही ना जेवायला जाणार आहे. तर जेवायला आराध्य हॉटेल आहे ना, आम्ही खूप आधी तिथं गेलो होतो. तिथं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं तिच्या पप्पांचं. तर तिथंच चाललं आहे जेवायला. तर मस्त छान हॉटेल आहे ती. तर इथं छान असा व्ह्यू तुम्ही पाहू शकता. तर हे आहे आराध्य हॉटेल. तर इथं आम्ही आलेलो आहोत. तर छान आहे इथलं जेवण वगैरे, टेस्ट फूड म्हणजे छान आहे. म्हणून मग एकदा जेवलो होतो ना आम्ही, बाबाला पण घेऊन आलो होतो. बाबांना आम्ही सर्व इथं सेलिब्रेशन केलेलं. तर त्याच्यामुळे मग इथंच परत आलो. म्हणजे बाहेर नव्हतं यायचं मला, पण आलो. तर त्याच्यामुळे मग आता बघू इथे आज काय मागवायचं आहे ते. स्टार्टर वगैरे दीदीच्या आवडीचं काय असतं ते मागवतो. नंतर जेवण वगैरे माझ्या आवडीचं असं मागवते मी. तर बघते आता काय घ्यायचं ते. तर इथं छान असं मस्त हॉटेल आणि इथं ना फॅमिली फक्त बसतात. तर इथं जास्त कोणी नव्हते, त्याच्यामुळे छान वाटत होतं इथं. आणि आता आम्ही जेवण ऑर्डर करू, काय स्टार्टरमध्ये मागवू, काय पहिल्यांदा काय मागवायचं ते. तर छान आहे इथं सर्व. आणि आद्विक ना कोणीच नसल्यामुळे आद्विक तर इतका खेळा ना, जेवायचं कमी त्याचं खेळायचं आज जास्त चालू होतं. ते काही स्टार्टरमध्ये काय मागवायचं अजिबात काही बोलत नव्हतं. तर म्हटलं त्याला खेळायचंच आहे आज. तर असं आहे इथं. तर मस्त ही हॉटेल आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त फॅमिलीसाठी एकदम आणि एकदम मोकळं आहे, कोणीच नाही. तर मस्त छान वाटतंय. तर खूप मोकळं आणि आम्हीच आहे आता सध्या तर भारी आहे. मागवलंय. तर इथं स्टार्टरमध्ये पनीर टिक्का मागवलेला आहे आणि इतका यम्मी, इतका टेस्टी होता ना, पण इतका स्पायसी पण होता. तर एकदम छान स्टार्टर होतं, मला खूप आवडलं. म्हणजे बाकी हॉटेलमध्ये मी बऱ्याचदा खाल्लं पनीर, तर एवढी टेस्ट मला लागली नाही, पण इथं इतकी छान होती ना. तर खूप यम्मी होतं हे, खूप छान. मला तर हे खाल्लं नाही, याच्यातच पोट भरलेलं. तर इतके मस्त होती ना टेस्ट. आणि चटणी पण इतकी छान होती ना. फक्त एवढं का खूप स्पायसी आहे. तर त्याच्यामुळे ना जर जे खूप तिखट खात नसतील ना, तर त्यांनी नक्की आधी सांगा त्यांना की कमी करा, कारण की त्यांचं खूप स्पायसी असतं. तर इथं मी चिकन मसाला मागवलेला होता, तंदुरी रोटी मागवली आणि मस्त छान. आता राईस वगैरे जिरा राईस नंतर मागवेन जेवणाच्या शेवटी, कारण की आधी एक रोटीच खातील जास्त, कारण की स्टार्टरमध्ये चांगलं खाल्लं ना, नंतर भूक नाही लागत जास्त. मला तर भूक नव्हती एवढी. तर इथं छान मस्त जेवण एन्जॉय करतात सर्वजण खूप दिवसानंतर. आणि आद्विकला रोटी आवडते, तर तो खातोय मस्त, त्याला खूप आवडते रोटी. आणि दिशूचं पण खूप आवडीचं आहे. दिशूला ना बाहेर असं म्हणजे वेगळं फूड खायला असं खूप आवडतं. ती खूप फूडी आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं फूड ट्राय करायला तिला खूप आवडतं. आणि तिचा नेहमी हट्ट असतो, नेहमी बोलते की बाहेर असं घेऊन जा, हे ते चालू असतं. म्हणून मग तिचा हट्ट असतो, म्हणून मग मला पण निघावं लागतं. तर छान मस्त इथं जेवणात होतं. आणि ना कॉमेडी चालू होती खूप बरीच अशी आद्विकची, दिशूची. तर तुम्हाला ना जेवणामध्ये इथं खूप छान वेगवेगळ्या डिश मिळतील. तर खूप व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं इथे मिळतं जेवण. आणि ना हे हॉटेल इतकं छान आहे, हे अंधार पडलेलं म्हणून मला दाखवता नाही आलं. आणि एकदम डोंगर आहे आजूबाजू आणि छान मोकळं स्पेस, एकदम स्पेसियस जागा आहे. गार्डनची पण जागा आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, तर गार्डनमध्येच इथं बड्डे सेलिब्रेशन केलं होतं. ते हे आतमध्ये म्हणजे असे 2-3 पार्ट आहे, तिथं जेवणाची सोय आहे. मग आपल्याला कुठं जेवायचं ते. तर मग म्हटलं आता पाऊस पण पडेल किंवा असं वातावरण झालेलं होतं ना, म्हणून मग आम्ही मध्येच जेवलो इथे. तर खूप छान आहे तिथे मागे पण गार्डनमध्ये. ते काही दाखवलं नाही मी तुम्हाला. नेक्स्ट टाईम जर कधी गेली ना, तुम्हाला नक्की हे हॉटेलचं दाखवेल. आणि जर खरंच तुम्ही पुण्यामध्ये असाल ना, तर ह्या हॉटेलला व्हिजिट द्या, खूप छान आहे. आणि जेवण तर एकच नंबर आहे आणि टेस्टी पण आहे. त्याच्यामुळे ना मला इथलं आवडलं. मी बरेचसे हॉटेल ट्राय केले, पण हे हॉटेल छान आहे. तर आम्ही ना पुण्यामध्ये जर जे हॉटेल आवडलं नाही, आम्ही सहसा तिथंच जात राहतो. मग स्टॉल असो किंवा म्हणजे असे छोटे
कोणते पण फूड आपण नाही का इन्स्टंट घेतो, फास्ट फूड वगैरे काही गोष्टी ना आपल्याला आवडताना मग मी तिथंच जात असते नेहमी, मला आवडतं तिथे. तर हे पण हॉटेल एक त्यामधलं आहे की हे पण खूप छान आहे टेस्ट वगैरे इथली, आणि एकदम क्लीन आहे, म्हणजे एकदम स्वच्छता आहे हॉटेलमध्ये, म्हणून मग मला हे हॉटेल आवडतं. तर इथं मस्त छान सर्वजण एन्जॉय करतात जेवण. आणि आद्विक पण मस्त बसून जेवायला लागला. आता त्याचं ना दूध पोळी वगैरे सर्व बंद करून टाकलं मी. तर जेवतो आता तो आमच्यासोबत, जे असेल ते मी बळजबरी त्याला तर खाऊच घालते, म्हणजे त्याला सवय पडेल. कसं स्कूलमध्ये गेलं ना मी जाते तर कोण खाऊ घालणार नाही का मागं, मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीची त्याला सवय लावलेली मी जेवणाची. आणि तो सुद्धा आता जेवण घेतो. तर चला, माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.